रिपब्लिकन हक्क परिषद युवा आघाडी व शुभमदादा सोनाळे मित्र परिवार नांदेडच्या वतीने भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त तथागत गौतम बुद्ध यांच्या मूर्तीच्या नियोजित जागेपासून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यापर्यंत संविधान रॅली काढण्यात आली। रिपब्लिकन हक्क परिषदेचे अध्यक्ष रमेश रामजी सोनाळे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या संविधान रॅलीत युवकांनी हातात संविधान उद्देशिका, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ईश्वर यमूल, विजयदादा वाकोडे, सोमनाथ सूर्यवंशी यांचे फोटो घेऊन भारतीय संविधानाचा जय जय करण्यात येत होता। तसेच विजय वाकोडे व सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळाला पाहिजे अशा घोषणाही देण्यात येत होत्या। या संविधान रॅलीत बदंत पयाबोधी, भिक्खू संघ, युवक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। संविधान दिनाचा सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळालाच पाहिजे। सोमनाथ बाबा तेरा नाम रहेगा। जय 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 भीम जय भीम। प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने संपूर्ण भारतीयांना मी हार्दिक मनपूर्वक शुभेच्छा या ठिकाणावर देतोय। आज 26 जानेवारी 2025 रोजी आयुष्यमान शुभम रमेश सोनाळे एक युवा उमदा कार्यकर्ता आहे आणि त्यांनी सर्व मित्र परिवारांना एकत्रित करून संविधानाच्या सन्मानार्थ भव्य रॅलीचं आयोजन केलेलं आहे। असंख्य तरुण या ठिकाणावर म्हणजे उपस्थित आहेत या रॅलीमध्ये आणि संविधानाचा सन्मान झाला पाहिजे, संविधान जागृती झाली पाहिजे। कारण ज्या भारतीय संविधानाने या देशाला स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्यायाची शिकवणूक दिलेली आहे आणि जे भारतीय संविधानाचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत। बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बालपणापासूनचा जरी इतिहास आपण शेवटपर्यंत जरी बघितला तरी या देशातील काही वाईट विचाराच्या लोकांनी, मनोविकृतीच्या लोकांनी बाबासाहेब आंबेडकरांना म्हणजे बालपणापासून एक छळण्याचा प्रयत्न केलेला आहे, अस्पृश्यतेची वागणूक दिलेली आहे। पण तरी सुद्धा बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाचं निर्माण करताना आपल्या मनामध्ये कुठलाही भूतकाळ न ठेवता किंवा कुठल्याही प्रकारे कुणाच्या विषयी द्वेषभाव न बाळगता, वैरभाव न बाळगता या देशातल्या त्रास देणाऱ्या लोकांसाठी आणि न देणाऱ्या लोकांसाठी सुद्धा सारखं समान संविधान लिहून सर्व भारतीयांना न्याय दिलेला आहे। म्हणून बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय घटनेचे शिल्पकार ठरलेले आहेत। आज संपूर्ण भारत हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा गुण गौरव करत असते आणि म्हणून आपण सर्व भारतीयांनी भारतीय संविधानाचा सन्मान केला पाहिजे, आदर केला पाहिजे अशी मंगल कामना व्यक्त करतोय। शुभम सोनाळे आणि सर्व त्याच्या टीमला या ठिकाणावर मी धन्यवाद देतो। सर्वांचं मंगल हो। सगळ्यात पहिल्यांदा गणतंत्र दिनाच्या समस्त भारतीयांना खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा। गेल्या 75 वर्षापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे लिहिलेलं संविधान आहे त्या संविधानाची गणतंत्र दिनाच्या दिनी सगळ्यात पहिल्यांदा त्याची सुरुवात झालेली आहे, त्याचा वापर झालेला आहे आणि कायद्यान्वये हे भारत सरकार गेल्या 75 वर्षापासून चालत आहे। तरी पण काही संघीय विचारधारेचे लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलावं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रति
जी जनमानसामध्ये श्रद्धा आहे, आदर आहे, तो आदर संपवावा। कारण एका महाराच्या पोरानं लिहिलेलं संविधान हे जागतिक कीर्तीचं संविधान आहे। जगाच्या पाठीवर या सगळं संविधानाचं कौतुक जगातल्या प्रत्येक देशाच्या अध्यक्षांनी, पंतप्रधानांनी याचं कौतुक केलं। कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इतका विद्वान, 32 डिग्र्या घेतलेला माणूस जगाच्या पाठीवर दुसरा नाही। म्हणून अमेरिका सारखा, रशिया सारखा, इंग्लंड सारखा देश यांना सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणतो, यांना बुद्धीचा देवता मानतो। अशा पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असताना या भारतामध्ये संघीय विचारधारा असलेली, मनुस्मृतीची विचारधारा असलेले लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जातीच्या नावानं हिणवण्याचा प्रयत्न करतात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हे संपवण्याचा प्रयत्न केला। त्याचंच एक प्रतीक म्हणून रोहित वेमुला आहे, त्याचंच एक प्रतीक म्हणून सोमनाथ सूर्यवंशी आहे। इथल्या पोलिसांच्या अत्याचाराचे बळी ठरलेले हे 2 तरुण जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा, त्यांचा आंबेडकरवाद पुढे घेऊन वाटचाल करू लागले होते। त्यांच्या वाटचालीला रोखण्याचा अयशस्वी प्रयत्न केला, पण समाजातला प्रत्येक तरुण हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी जीव की प्राण आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी केव्हाही रस्त्यावर येऊन वेळ पडली तर या देशाला उद्ध्वस्त करण्याची मानसिकता सुद्धा या देशातल्या आंबेडकरीवादी तरुणांची आहे। संविधानाला 75 वर्ष पूर्ण होत आहेत आणि काही मानसिकतेचे लोक संविधान बदलण्याची भाषा करतात। यांच्यासाठी काय सांगायला रॅलीच्या निमित्ताने? बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान हे कोणा एका विशिष्ट समाजासाठी नाही, भारताच्या सर्व समावेशक, सर्व धर्मीयांसाठी आहे। फक्त काही लोकांच्या पोटामध्ये दुखतंय की हे संविधान एका महाराच्या पोरानं लिहिलेलं आहे, याच्यासाठी त्यांना या संविधानाच्या बाबतीत अस्पृश्यता जाणवते। माझं असं मत आहे की ही अस्पृश्यता एवढा भाग जर सोडला तर या समाजातल्या लोकांनी या घटनेतलं चांगुलपण, या घटनेतलं कायद्याच्या दृष्टीनं सगळ्यांना समान न्याय मिळण्याची भूमिका जी बाबासाहेब आंबेडकरांनी अवलंबली आहे, त्या भूमिकेचं त्यांनी कौतुक करावं आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या बुद्धीच्या समोर त्यांनी प्रणाम करावा, एवढी आमची इच्छा आहे। जय भीम। मी शुभम रमेश सोनाळे। मी गेल्या 4 वर्षापासून संविधान रॅली काढतो। सगळ्यांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि भारतीय संविधानाच्या देखील हार्दिक शुभेच्छा संविधान दिनाच्या। जय भीम।